Today we will see the same article, that is a graphical representation of displacement, velocity and acceleration. In a case when motion starts from extreme position. याच्या अगोदरच्या पिरियड मध्ये आपण जे मोशन घेतलं हे मोशन मीन पोझिशन पासून सुरुवात होतं. आता हेच ग्राफिकल रिप्रेझेंटेशन कसे असतील जर हे मोशन एक्स्ट्रीम पोझिशन पासून सुरुवात होत असेल तर. म्हणून एक्स्ट्रीम पोझिशनला पार्टिकल हियर आहे ऍट द स्टार्ट टाइम t इज इक्वल टू 0, पार्टिकल इज ऍट एक्स्ट्रीम पोझिशन. इनिशियल फेज अँगल इज phi इज इक्वल टू π/2. 90 डिग्रीचा आहे. 90 डिग्रीचा काय आहे तो, कारण वन ऑसिलेशन मीन टू एक्स्ट्रीम, एक्स्ट्रीम टू मीन, मीन टू एक्स्ट्रीम, अँड दिस इज वन ऑसिलेशन. वन ऑसिलेशन म्हणजे काय, मीन टू एक्स्ट्रीम एक पार्ट, एक्स्ट्रीम टू मीन दूसरा पार्ट, मीन टू एक्स्ट्रीम तीसरा पार्ट, अँड एक्स्ट्रीम टू मीन हा चौथा पार्ट. एक ऑसिलेशन 4 पार्ट मध्ये डिव्हाइड केलं म्हणून 2π ला जर 4 ने डिव्हाइड केलं तर π/2 येतो. म्हणून याचा फेज हा π/2 आहे. इनिशियल फेज अँगल, इट इज अन अँगल सबटेंडेड बाय द पोझिशन ऑफ अ पार्टिकल at the start of the motion, that is called as the initial phase angle. Ha initial phase angle phi is equal to π/2 and omega t is equal to 0. As time is 0, angular displacement is 0, and phase of SHM is the sum of these two, angular displacement plus initial phase angle, that gives the phase of SHM. म्हणून आता या आर्टिकल मध्ये आपण या ग्राफिकल रिप्रेझेंटेशन काढण्यासाठी सुरुवातीला डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी, ऍक्सेलरेशनची इक्वेशन्स लिहिणार आणि त्या इक्वेशन्स मध्ये आपण कंडिशन ठेवणार की मोशन स्टार्ट फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन आणि नेसेसरी इक्वेशन्स आपण ऑब्टेन करणार. कसं पहा, डिस्प्लेसमेंट, जनरल इक्वेशन ऑफ द डिस्प्लेसमेंट ऍट एनी इन्स्टंट इज गिवन बाय x इज इक्वल टू a sin ओमेगा t प्लस phi. हे जनरल इक्वेशन झालं ऍट एनी पोझिशन. But phi is equal to π/2 because motion starts from extreme position. So a sin omega t plus π/2 plus π/2 म्हणल्यानंतर या साइनचा कॉस झाला. ASTC रूल प्रमाणे साइनचा कॉस झाला. a cos ओमेगा t हे sin ओमेगा टी प्लस π/2 चं सिम्प्लिफिकेशन काय होतं, कॉस ओमेगा टी होतं. म्हणून डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन काय झालं, x इज इक्वल टू a cos ओमेगा टी. ही डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन झालं जेव्हा मोशन कुठून सुरुवात होतं, एक्स्ट्रीम पोझिशन पासून सुरू होतं. आता वेलॉसिटीचं जे इक्वेशन आहे, वेलॉसिटीचं जनरल इक्वेशन काय, v इज इक्वल टू a ओमेगा cos ओमेगा टी प्लस phi. म्हणजे याला डिफरन्शिएट केलं की आपल्याला वेलॉसिटीचं इक्वेशन मिळतं. हे dx/dt आहे. आता याच्यामध्ये π/2 ठेवल्यानंतर cos ओमेगा टी प्लस π/2 हा मायनस साइन ओमेगा टी होतो. cos ओमेगा टी प्लस π/2 हा मायनस साइन ओमेगा टी होतो. म्हणून हे मायनस साइन ओमेगा टी ए ओमेगा ऍज इट इज. So minus a omega sin omega t, this will be the equation of the velocity when motion starts from extreme positions. Then acceleration, a is equal to minus omega square x. Omega square is constant, so acceleration is directly proportional to the displacement and they are in opposite direction, and this is shown by negative sign. म्हणून acceleration is directly proportional to displacement. जिथं ऍक्सेलरेशन मॅक्झिमम असेल, ऍक्सेलरेशन मॅक्झिमम असेल तिथे डिस्प्लेसमेंट मॅक्झिमम असेल, किंवा डिस्प्लेसमेंट मॅक्झिमम असेल तिथं ऍक्सेलरेशन मॅक्झिमम असेल. जिथं डिस्प्लेसमेंट 0 असेल तिथं ऍक्सेलरेशन 0 असेल. अशा प्रकारे आपल्याला तिन्ही इक्वेशन्स आली. आता या 3 इक्वेशनच्या डिफरंट पोझिशन्सला आपण व्हॅल्यूज काढणार आहेत. कोणत्या पोझिशन्सला व्हॅल्यूज काढणार, मोशन एक्स्ट्रीम पोझिशन पासून जर सुरुवात होत असेल तर एक्स्ट्रीम पोझिशन, मीन पोझिशन, निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन, अगेन मीन पोझिशन अँड एक्स्ट्रीम पोझिशन. म्हणजे आपला प्रवास एक्स्ट्रीम पोझिशन पासून सुरुवात झाला, तो परत एक्स्ट्रीम पोझिशन पर्यंतच आला पाहिजे, म्हणजे आपलं एक ऑसिलेशन होतं. म्हणून या एका ऑसिलेशन मध्ये येणाऱ्या ज्या स्टेप्स आहेत त्या प्रत्येक स्टेपला आपण
डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू काढणार, व्हेलॉसिटीची व्हॅल्यू काढणार, ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू काढणार. हे पहा, ओमेगा टी इज इक्वल टू 0, ओमेगा टी इज इक्वल टू 0 म्हणजे एक्स्ट्रीम पोझिशनला पण व्हॅल्यू काढणार. ओमेगा टी इज इक्वल टू पाय, थीटा इज इक्वल टू पाय, थीटा इज इक्वल टू 3π/2, थीटा इज इक्वल टू 2π अँड सो ऑन. अशा प्रकारे आपण या व्हॅल्यूज या काढणार आहेत डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि ऍक्सेलरेशनच्या. आणि त्या डिस्प्लेसमेंट अगेन्स्ट टाइम हा ग्राफ प्लॉट करायचा आहे, व्हेलॉसिटी अगेन्स्ट टाइम हा ग्राफ प्लॉट करायचा आहे, ऍक्सेलरेशन अगेन्स्ट टाइम हा ग्राफ प्लॉट करायचा आहे. याला आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी अँड ऍक्सेलरेशन. आता एक तर डायग्राम वरनं लिहिता येतील त्या किमती, किंवा आपल्याला त्या फंक्शन्स नुसार काढता येतील. एक्स्ट्रीम पोझिशन पासून जर मोशन सुरुवात होत असेल तर त्याची डिस्प्लेसमेंट काय दिलेली आहे, एक्स इज इक्वल टू ए कॉस ओमेगा टी. ही डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन आहे. हे इथं ठेवलं, एक्स इज इक्वल टू ए कॉस ओमेगा टी ही व्हॅल्यू ठेवली. ओमेगा टीची किंमत 0, ओमेगा टीची 0, कॉस 0, कॉस 0 दॅट इज एक्स इज इक्वल टू प्लस ए, कॉस 0 इज 1. हे पाहिजे कॉसच्या व्हॅल्यूज, बाहेरून साईनच्या व्हॅल्यूज, आतल्या बाजूला 1 0 1 0 अल्टरनेटली येतं. पहिला 1 पॉझिटिव्ह, दुसरा 1 निगेटिव्ह येत असतो. म्हणून कॉस 0 ची किंमत 1, कॉस 0 ची किंमत 1 जर ठेवली तर प्लस ए आला. ऍट डिस्प्लेसमेंट इज अ मॅक्सिमम अँड दॅट डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू अँप्लिट्यूड. हे अँप्लिट्यूड आलं. आता पुन्हा T/4 सेकंदानंतर, T/4 सेकंदानंतर पार्टिकल कुठे आला, मीन पोझिशनला आला. या मीन पोझिशनला त्याची अँग्युलर डिस्प्लेसमेंट काय झाली, ही π/2 झाली. π/2 डिस्प्लेसमेंट कशी होईल, हे बघा, ओमेगा टी इज इक्वल टू 2π/t इंटू T/4. T/4 is the time. T will get cancelled. This is equal to π/2. म्हणजे ज्या वेळेस पार्टिकल हा एक्स्ट्रीम पोझिशन टू मीन पोझिशन होतो, अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे ओमेगा टी किती असतो, हा π/2 आहे. हे पहा, इथं π/2 आहे, ती किंमत इथं ठेवली. ए कॉस ओमेगा टी म्हणजे π/2, कॉस π/2, कॉस 90 ची व्हॅल्यू 0 आहे, म्हणून ए इंटू 0, सो एक्स इज इक्वल टू 0. डिस्प्लेसमेंट इज 0. ऍट अदर एक्स्ट्रीम पोझिशन ओमेगा टी इज इक्वल टू पाय. This π/2 plus this π/2, that is a pi. Angular displacement is a pi. Angular displacement is a pi. Angular displacement pi आली म्हणजे काय आले त्या ठिकाणी, हे x is equal to a cos pi. Cos pi म्हणजे हे 90 ला 0 आणि हे 180 ला -1. हे पहा, cos pi ची व्हॅल्यू -1 आली. So x is equal to -a. So the displacement of the particle is at negative extremity, negative sign. So it is taken as a negative. So x is equal to -a. Again, particle goes from extreme to mean position. Negative extremity to mean position. Negative extremity to mean position म्हणजे ओमेगा टी इज इक्वल टू 3π/2. म्हणजे पुन्हा त्याच्यात π/2 ऍड केला, पाय मध्ये π/2 ऍड केला तर 3π/2 या ठिकाणी अँग्युलर डिस्प्लेसमेंट झाली. 3π/2 ही व्हॅल्यू ठेवली. 3π/2 म्हणजे 270 डिग्री. या कॉसची व्हॅल्यू पुन्हा 270 ला पाहिली. 270 ला 0 आहे, म्हणून 270 ला 0 आहे. ए इंटू 0 दॅट इज एक्स इज इक्वल टू 0. अँड अगेन पार्टिकल गोज फ्रॉम मीन टू एक्स्ट्रीम पोझिशन, दॅट इज अगेन π/2. That is the omega t is equal to 3π/2 plus π/2, that is 2π. 3π/2 plus π/2 is equal to 2π. Small t is equal to capital T, cos of 2π. Cos of 2π म्हणजे इथं आलो 360 डिग्री. 360 डिग्रीची आणि 0 ची व्हॅल्यू तीच असते, म्हणजे 1. सो a इंटू 1 दॅट इज x इज इक्वल टू a. म्हणजे आता या डिस्प्लेसमेंटचे पॉइंट्स कसे आले पहा. x इज इक्वल टू प्लस ए, हे प्लस ए इथं आला एक पॉइंट. दुसरी x ची व्हॅल्यू आली x इज इक्वल टू 0. हे पहा, T/4 ला x ची व्हॅल्यू 0 आली. T/4 ला पुन्हा x इज इक्वल टू -a. कुठे आली ही, T/2 ला. T/2 ला या ठिकाणी हे T/2 आहे, या T/2 च्या ठिकाणी ही -a आली. हे पाहिजे -a व्हॅल्यू आली. त्याच्यानंतर x इज इक्वल टू 0. 3T/4 ला 3T/4 ला 0 आली.
and x is equal to capital T, x is equal to capital T ला अगेन प्लस ए, हे प्लस ए आली. तर हे 1 2 3 4 5 व्हॅल्यूज आल्या. अशा या 5 व्हॅल्यू जॉईन केल्यानंतर आपल्याला जो ग्राफ मिळेल त्या ग्राफला आपण म्हणतो ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ डिस्प्लेसमेंट. सो वी विल जॉईन ऑल दीज 5 पॉइंट्स. So this is the graphical representation of the displacement when motion starts from extreme position. आता हा दुसरा व्हेलॉसिटीचा पॉइंट घेऊ आपण. व्हेलॉसिटीचं इक्वेशन काय आलं, v इज इक्वल टू मायनस ए ओमेगा साइन ओमेगा टी. हे इक्वेशन आलं, इक्वेशन फॉर व्हेलॉसिटी व्हेन मोशन स्टार्ट फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन पासून. आता ही व्हॅल्यू या ठिकाणी ठेवली. हे पहा, v इज इक्वल टू मायनस ए ओमेगा इंटू साइन ओमेगा टी. साइन ओमेगा टी ची व्हॅल्यू 0 आहे. सो साइन 0, हे साइन 0 आला, साइन 0 इज 0. सो मायनस ए ओमेगा इंटू 0 इज 0. सो वेलॉसिटी इज 0 ॲट एक्स्ट्रीम पोझिशन. एक्स्ट्रीम पोझिशनला वेलॉसिटी ही 0 असते. या ठिकाणी वेलॉसिटी 0 आहे. वेलॉसिटी इज 0 ॲट एक्स्ट्रीम पोझिशन. एक्स्ट्रीम पोझिशनला म्हणजे ॲट अ टाइम टी इज इक्वल टू 0 velocity is 0. समजा ही velocity 0 आली. At a time t is equal to 0. So this velocity fluctuates, varies between two values plus a omega and minus a omega. या velocityची मॅक्झिमम पॉझिटिव्ह व्हॅल्यू प्लस ए ओमेगा आहे आणि मॅक्झिमम निगेटिव्ह व्हॅल्यू मायनस ए ओमेगा आहे. या दोन व्हॅल्यूच्या मध्येच velocity फ्लक्च्युएट होते, चेंज होते. याच्या पलीकडे ती जात नाही. त्यानंतर टी बाय 4 ला आता वेलॉसिटी काढायची. टी बाय 4 ला वेलॉसिटी ओमेगा टी काय तो पाय बाय 2. इथं साइन ओमेगा टी, साइन ओमेगा टी म्हणजे साइन पाय बाय 2 ठेवला. साइन पाय बाय 2 म्हणजे हे पहा साइनची व्हॅल्यू 90 डिग्रीला +1 आली. +1 मायनस ए ओमेगा इंटू 1. सो व्ही इज इक्वल टू मायनस ए ओमेगा. सो वेलॉसिटी इज अ मॅक्झिमम ॲट मीन पोझिशन. थीटा इज इक्वल टू पाय बाय 2 किंवा टी इज इक्वल टू टी बाय 4 असताना या ठिकाणी मीन पोझिशनला वेलॉसिटी मॅक्झिमम असते आणि ही निगेटिव्ह एक्स्ट्रीमिटीकडे चालली म्हणून ही मायनस आलेली आहे. ही मायनस आली. अगेन व्हेन ओमेगा टी, हे बाय टी बाय 2 ला काय झाली, ही मॅक्झिमम. पण ही कोणत्या साईडला मॅक्झिमम आहे, हे टी बाय 4 आहे. हा टी बाय 4 असेल तर ही या निगेटिव्ह साईडला मॅक्झिमम आहे. दॅट इज अ मायनस ए ओमेगा. मायनस ए ओमेगा. त्यानंतर टी बाय 2 म्हणजे साइन ओमेगा टी. साइन ओमेगा टी इज इक्वल टू पाय म्हणजे या ठिकाणी साइन पाय आला. साइन पायची व्हॅल्यू हे पहा, हे साइन 90 डिग्री 180 डिग्री साइन पायची व्हॅल्यू आली 0. सो मायनस ए ओमेगा इंटू 0. सो व्ही इज इक्वल टू 0. सो ॲट टी बाय 2 इट इज 0. टी बाय 2 ला 0 आली. पुन्हा 3t बाय 4. 3t बाय 4 ला अँगल येतो 3 पाय बाय 2. 3 पाय बाय 2 म्हणजे 270 डिग्री. या ठिकाणी साइनची व्हॅल्यू आली -1. हे पाय साइनची व्हॅल्यू आली -1. मायनस ए ओमेगा इंटू -1 मायनस मायनस प्लस प्लस ए ओमेगा. म्हणजे या ठिकाणी टी बाय 2 ची जी व्हॅल्यू आली ही 0 आली. इथं मॅक्झिमम आली. हे पहा ही मॅक्झिमम 3t बाय 4 ला ही व्हॅल्यू मॅक्झिमम आली. अँड फायनली अगेन ॲट एक्स्ट्रीम पोझिशन, पार्टिकल इथं मेन पोझिशन पासून पुन्हा एक्स्ट्रीम पोझिशन पर्यंत गेला. एक्स्ट्रीम पोझिशनला पुन्हा वेलॉसिटी काय होते, 0 होते. म्हणून ॲट अ टाइम टी, कॅपिटल टी, वेलॉसिटी ऑफ द पार्टिकल इज 0. म्हणून हे पॉइंट एक्स्ट्रीम पोझिशन, मेन पोझिशन, अदर एक्स्ट्रीम पोझिशन, मेन पोझिशन अँड अगेन एक्स्ट्रीम पोझिशन. म्हणजे एक्स्ट्रीम पोझिशनला वेलॉसिटी 0 असते आणि मेन पोझिशनला वेलॉसिटी मॅक्झिमम असते. या प्रकारे या ठिकाणी हे वेलॉसिटीचं व्हेरिएशन हे या पद्धतीने असेल.
हे वेलॉसिटीचं व्हेरिएशन. Velocity at extreme position is 0. At mean position it is maximum, but going towards negative extremity, again it is 0 at extreme position. It is maximum at mean position and it is going towards positive extremity, and at extreme position it is 0. अशा प्रकारे maximum value 0 value, maximum value 0 value alternately येत राहतात. यानंतर acceleration. Acceleration is always directly proportional to the displacement. It is directly proportional to the displacement. म्हणून जशी डिस्प्लेसमेंट असेल तसं ऍक्सेलरेशन असेल. डिस्प्लेसमेंट मॅक्झिमम, ऍक्सेलरेशन मॅक्झिमम. पण याच्यामध्ये डिस्प्लेसमेंट पॉझिटिव्ह असेल, ऍक्सेलरेशन निगेटिव्ह असेल. डिस्प्लेसमेंट निगेटिव्ह असेल, ऍक्सेलरेशन पॉझिटिव्ह असेल. बिकॉज ऍक्सेलरेशन अँड डिस्प्लेसमेंट आर इन अपोजिट डायरेक्शन. So A is equal to acceleration, A is equal to minus omega square x. Minus omega square x, x ची व्हॅल्यू काय लिहिली या ठिकाणी प्लस A. So minus omega square आणि x च्या ऐवजी A, that is minus A omega square. Acceleration is maximum at mean positions, extreme position, sorry. Acceleration is maximum at extreme position and 0 at mean position. ऍक्सेलरेशन आणि व्हेलॉसिटीमध्ये एक रिलेशन नेहमी करता एक सत्य गोष्ट अशी आहे की ज्यावेळेस व्हेलॉसिटी मॅक्झिमम असते त्या ठिकाणी ऍक्सेलरेशन 0 असतं, आणि ज्या ठिकाणी ऍक्सेलरेशन मॅक्झिमम असतं त्या ठिकाणची व्हेलॉसिटी 0 असते. एक्स्ट्रीम पोझिशनला व्हेलॉसिटी 0 आहे तर ऍक्सेलरेशन मॅक्झिमम आहे. म्हणून या ठिकाणी काय येईल, ऍक्सेलरेशन इज मॅक्झिमम बट टुवर्ड्स निगेटिव्ह एक्स्ट्रीमिटी. हे मायनस ए ओमेगा स्क्वेअर हे ऍक्सेलरेशन आलं पार्टिकल्स. ऍट अ टाइम टी इज इक्वल टू 0 ऍक्सेलरेशन इज मॅक्सिमम. त्यानंतर दुसऱ्या पोझिशनला ऍट मीन पोझिशन व्हेलॉसिटी इज मॅक्सिमम. व्ही मॅक्सिमम आहे मीन पोझिशनला. जिथं व्हेलॉसिटी मॅक्सिमम असेल तिथं ऍक्सेलरेशन काय असेल, 0 असेल. म्हणून दुसऱ्या पोझिशनला ऍक्सेलरेशन 0 आलं. T/4 ला ऍक्सेलरेशन 0 आलं. हे पाहिजे T/4 ला ऍक्सेलरेशन 0 आलं कारण x ची व्हॅल्यू 0 आहे. ही x ची व्हॅल्यू 0 ठेवली तर ऍक्सेलरेशन 0 येतं. त्यानंतर T/2 पोझिशनला पुन्हा ऍक्सेलरेशन मॅक्झिमम आहे अँड इट इज टुवर्ड्स पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमिटी. आता हे निगेटिव्ह एक्स्ट्रीमिटी आहे, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमिटी म्हणजे प्लस ए ओमेगा स्क्वेअर असेल. इथून हे ऍक्सेलरेशन इज अ मॅक्झिमम. ऍक्सेलरेशन मॅक्झिमम आलं. या ठिकाणी हे ऍक्सेलरेशन आहे. त्यानंतर ऍक्सेलरेशन इज 0 ऍट 3T/4. 3T/4 ला त्याच्यानंतरचा पॉइंट हा 3T/4. या 3T/4 ला ऍक्सेलरेशन हे 0 आहे कारण पार्टिकल कुठे आलेला आहे, एक्स्ट्रीम पोझिशन. पार्टिकल एक्स्ट्रीम पोझिशनला असेल तर व्हेलॉसिटी 0 असते. सॉरी T/2 म्हणजे एक्स्ट्रीम पोझिशनला. या ठिकाणी ऍक्सेलरेशन मॅक्सिमम आलं. 3T/4 अगेन पार्टिकल कम्स टू द मीन पोझिशन. ऍट मीन पोझिशन ऍक्सेलरेशन इज 0 अँड अगेन ऍट दिस पोझिशन capital T when complete oscillation is completed, that is acceleration is a minus a omega square. अशा प्रकारे 5 व्हॅल्यूज आल्या. ही व्हॅल्यू मायनस ए ओमेगा स्क्वेअर, 0 प्लस ए ओमेगा स्क्वेअर प्लस ए ओमेगा स्क्वेअर अगेन 0 अँड मायनस ए ओमेगा स्क्वेअर अशा व्हॅल्यू झाल्या. जर या व्हॅल्यूज आपण जॉईन केल्या, या पॉइंट्सला जर आपण जॉईन केलं तर आपल्याला आवश्यक असणारा ग्राफ मिळेल. हा ग्राफ असा मिळेल. हा ग्राफ असा मिळेल. म्हणजे एक्झॅक्टली डिस्प्लेसमेंटची मिरर इमेज आहे. इथं जर आरसा ठेवला तर त्या आरसा ठेवल्यानंतर जी आपल्याला मिरर इमेज मिळेल ती ऍक्सेलरेशन असेल. कारण त्याचं रोटेशन, याचं रोटेशन 180 डिग्री मधून केल्यानंतर जी फिगर येईल ती ऍक्सेलरेशनची येते. म्हणून डिस्प्लेसमेंट आणि ऍक्सेलरेशन मध्ये 180 डिग्रीचा फेज डिफरन्स आहे. तर अशा प्रकारे डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी अँड ऍक्सेलरेशनचे हे ग्राफ झाले. आता या ग्राफवरून कन्क्लुजन्स काय लिहायचे, 3 कन्क्लुजन्स लिहायचे. पहिलं कन्क्लुजन काय लिहायचं, व्हेलॉसिटी ऍडव्हान्सेस बाय π/2 विथ रिस्पेक्ट टू द डिस्प्लेसमेंट. म्हणजे हा ग्राफ
T/4 पर्यंत झाकला आणि पुढे T/4 वाढवला की हा ग्राफ मिळतो आपल्याला. म्हणजे व्हेलॉसिटी कितीने ऍडव्हान्स झाली? T/4 न. T/4 चा अँगल काय येतो? T/4 चा अँगल येतो π/2 इतका अँगल येतो, 90 डिग्री इतका अँगल येतो. म्हणून व्हेलॉसिटी ही 90 डिग्रीनं ऍडव्हान्स आहे. व्हेलॉसिटी ऍडव्हान्सेस बाय 90 डिग्री विथ रिस्पेक्ट टू द डिस्प्लेसमेंट. ऍडव्हान्स आहे. याच्यापेक्षा या व्हेलॉसिटीचा जर T/4 चा ग्राफ झाकला तर आपल्याला ऍक्सेलरेशनचा मिळतो. म्हणजे ऍक्सेलरेशन ऍडव्हान्स आहे. कितीनं ऍडव्हान्स आहे? π/2 न ऍडव्हान्स आहे. सो ऍक्सेलरेशन ऍडव्हान्सेस बाय π/2 विथ रिस्पेक्ट टू द व्हेलॉसिटी. म्हणजे व्हेलॉसिटी π/2 चा ऍडव्हान्स होते, ऍक्सेलरेशन π/2 न ऍडव्हान्स होतं. हे π/2 आणि हे π/2 म्हणजे पाय होतं. म्हणून ऍक्सेलरेशन ऍडव्हान्सेस बाय पाय 180 डिग्रीनं अहेड आहे. कशाच्या? डिस्प्लेसमेंटच्या. म्हणून असे 3 कन्क्लुजन येतात. व्हेलॉसिटी ऍडव्हान्सेस बाय π/2 विथ रिस्पेक्ट टू द डिस्प्लेसमेंट. दुसरा, ऍक्सेलरेशन ऍडव्हान्सेस बाय π/2 विथ रिस्पेक्ट टू द व्हेलॉसिटी. तिसरा, acceleration advances by π/2 plus π/2, that is pi, with respect to the displacement. That is, displacement and acceleration, they are opposite in direction. 180 डिग्री म्हणजे ते एकमेकाच्या अपोजिट आहे. तर अशा प्रकारे आपण या प्रकारच्या मोशनचं हे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन सांगू शकतो.